घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत आलाखीची असतानाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या सरोजिनी ज्योतिराम भोजने आणि संजीवनी ज्योतिराम भोजने या भगिनींचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला। अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी सामना करून भोजने भगिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे कौतुक केले। यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजने या दोघीही संभाजीराव शिंदे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत। याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे। त्यांचे वडील ज्योतिराम भोजने हे गॅरेज चालक आहेत, त्यामुळे स्वाभाविकच त्यांची आर्थिक परिस्थिती आलाखीची आहे। परंतु त्याही परिस्थितीत ज्योतिराम भोजने यांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले। संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करून हे घवघवीत यश मिळवले आहे। त्यामुळे या दोघींचे भविष्य उज्ज्वल आहे। आगामी काळात त्यांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मी मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले। यावेळी संभाजीराव शिंदे प्रशालेचे प्राचार्य अंबादास चाबुकस्वार, विडी घरकुल विभागाचे प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली, माजी नगरसेवक सिद्धराम अट्टेलूर, विजय घुले, अनिरुद्ध होमकर, गुरु कटके, दादा गांगर्डे, बाळासाहेब गवळी, नारायण बचुटे, शंकर तागमोगे, संतोष मोरे, प्रशांत बचुटे, ऋषिकेश केदार, नेताजी कदम, सतीश मोरे, विठ्ठल कदम तसेच गवळी वस्ती येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।